अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून असे हे मस्त जाळीदार, लुसलुशीत आणि झटपट तयार होतात ज्वारीचे आंबोळे. आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा आहे. आता ज्वारीच्या पिठामध्ये ना साखरेचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे तुम्हाला जर डायबिटीस, मधुमेहासारखे आजार असतील तसे हे आंबोळे तुम्हाला नाश्त्यासाठी चालू शकतात. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे. आता ही ज्वारीची आंबोळी करण्यासाठी एखादा पदार्थ घरामध्ये नसेल त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबोळीचं पीठ कसं भिजवायचं ते बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला गुठळ्या फोडत पीठ मिक्स वेगळं करावं लागणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने बरोबर 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात थोडंसं दाबून आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्वारीचं पीठ शक्यतो चाळून न घेता असंच घ्यायचं आहे. कारण ज्वारीमध्ये ना खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो. चाळून घेतल्यामुळे कोंडा निघून जातो. म्हणून आपण इथे न चाळता घेतला. आता सेम कपने बरोबर अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात रवा घेतला. साधा रवा तुम्हाला चालत नसेल तर हल्ली ज्वारीचा, बाजरीचा, नाचणीचे असे सगळे रवे मिळतात तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. किंवा हल्ली गव्हाची लापशी सुद्धा अगदी बारीक साईजमध्ये मिळते तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. सेम कपने अर्धा कप किंवा 100-150 ग्राम प्रमाणात थोडंसं आंबट दही घेतलं. थोडंसं आंबट दही घेतल्यामुळे आंबोळ्यात थोडेसे आंबट आणि चवीला छान लागतात. आंबट आवडत नसेल तर अगदी ताजं विरजणाचं दही लावून तुम्ही यामध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकेल. आता दह्याच्याच कपामध्ये आपण साधारणतः अर्धा कप पाणी यामध्ये घातलं आणि मिक्सरमध्येच असं चमचाने थोडंसं वर खाली करून घेणार आहोत. आता तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या ज्वारीच्या पिठाची, रव्याची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते. दहीसुद्धा कधी घट्ट, पातळ असू शकतं. त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं. आता इथे साधारणतः सुरुवातीला ना आपण 1 कपभर पाणी घालून हे छान करून घेतलं. मिक्सरला लावताना थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून पुन्हा अर्धा कप म्हणजे साधारणतः सेम कपने 1.5 कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे. म्हणूनच सुरुवातीला सांगितलं होतं घेतलेले सगळे जिन्नस एखाद्या कपाने वाटीने मोजून घ्या. म्हणजे पदार्थ चुकण्याची शक्यता कमी असते. असं हे छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता झाकण लावणार आहोत आणि 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. जर वेळ नसेल ते फक्त 5 मिनिटं ठेवायचं आहे. आता पीठ भिजेपर्यंत ना पटकन इथे ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. डब्यासाठी न्यायची असेल तर ते सुद्धा पुढे सांगितलेलं आहे. चटणी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. म्हणजे सुकवलेलं ओलं खोबरं आहे, घरामध्येच तयार केलं. तुमच्याकडे ताजा नारळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता जितकं तुमचं खोबरं तितकंच तुम्हाला भाजलेली डाळवा घ्यायची. अर्ध्या कपाला अर्धा कप डाळवा घ्यायचं आहे. आता ज्यांना कोणाला डाळवं चालत नाही किंवा घरामध्ये नसेल तर तुम्ही इथे शेंगदाणे भाजून सालं काढून इथे अर्धा कप वापरू शकता. 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा कप किंवा एक अर्धी मूठ भरून आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतली. कोथिंबीरीमुळे चव आणि रंग चटणीला छान येतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. थोडी चटपटी चटणी आवडत असेल तर थोडंसं चिंच किंवा चमचाभर दही वाढवू शकता. आता सुरुवातीला थोडंसं जाडसर फिरवून घेतलं. नंतर थोडंसं पाणी घालून चटणी आपण बारीक करून घेतली. आवडत असल्यास चटणी अशीच खाऊ शकता. जर फोडणी करायची असेल तर फोडणी पात्रात चमचाभर तेल छान कडकडीत आपण इथे गरम करून घेतलं. यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं, अगदी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे. आवडीप्रमाणे थोडंसं हिंगसुद्धा वापरू शकता आणि गरम गरम मस्त तडतडलेली फोडणी चटणीवर घातली. अशी चटणी आपली आंबोळ्यांबरोबर खाण्यासाठी तयार झाली. आता सेम चटणी जर तुम्हाला ऑफिसच्या, शाळेच्या डब्यासाठी न्यायचं असेल तर अजिबात पाणी न घालता कोरडीच तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायची. आणि डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे चटणी खराबसुद्धा होत नाही. आता साधारणतः पीठ भिजवून ना 5 मिनिटं तरी झालेली आहेत. रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलं आणि पीठ पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झाल्यासारखं वाटत असेल. जसं आपण नॉर्मली इडली डोश्याचं पीठ कसं थोडं घट्ट ठेवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे.
इथे आपण अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इन्स्टंट आहे, पटकन बनवायचं आहे, तर त्यासाठी ना इथे आपण पाव चमचाभर इनो घेतलेला आहे. तुम्ही खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा घरामध्ये असेल तो सुद्धा पाव चमचा वापरू शकता. सोड्यावर थोडंसं चमचाभर पाणी घातलं आणि छान एकजीव आपण फिरवून घेतलं. आता जर तुम्हाला यामध्ये सोडा इनो चालत नसेल तर हेच पीठ आपल्याला साधारणतः एक 10 मिनटं तरी एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छान फेटून घ्याल तितकं पीठ छान हलकं होतं आणि शक्यतो यामध्ये तुम्हाला सोडा इनो वगैरे वापरावं लागत नाही. किंवा हेच पीठ तुम्ही रात्रीच भिजवून एखाद्या उबदार ठिकाणी रात्रभर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचे आंबोळी किंवा डोसे करून खाता येईल. आता फायनली आपलं पीठ तयार झालेलं आहे. पटकन आपण गरमागरम आंबोळी बनवायला घेऊ. तर त्यासाठी घरातला तवा असेल, पॅन असेल, छान गरम करून घ्यायचा. अजिबात त्याला तेल तूप वगैरे लावायचं नाही. आता जशी तुम्हाला आंबोळी लहान मोठी मध्यम आकाराची लागत असेल तसं पीठ घालायचं. हलक्याशा हाताने थोडंसं पसरून घ्यायचं. तर पीठ घातल्या तुम्ही इथे बघू शकता मस्त याला छान अशी जाळी सुटल्यासारखी दिसत असेल. हवं असेल तर झाकण लावून सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता. पण झाकण न लावता केल्यामुळे याला जास्त जाळी येते. तर मध्यम आचेवर साधारणतः एक 2-2.5 मिनटं आपण वरची बाजू छान सुकेपर्यंत रंग थोडासा बदलेपर्यंत भाजून घेतलं. अगदी मस्त छान दिसायला दिसतं. तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता किंवा असंच हे खाल्लं तरीसुद्धा छान, कारण अजिबात हे कच्चं राहिलेलं नाही. अशी आपली पहिली आंबोळी तयार झालेली आहे. अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या आंबोळ्या आपण तयार करणार आहोत. आता ही झाली प्लेन आंबोळी. आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं, नाचणीचं तुम्हाला जे हवं ते पीठ वापरू शकता. अगदी गव्हाच्या पिठाची सुद्धा अगदी सेम पद्धतीने तुम्हाला करता येईल. मुलांसाठी डब्याला करत असाल, सोडा घालायचा नसेल तर यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, ढोबळी मिरची, वाफवून घेतलेला मटार असेल किंवा कॉर्न असतील ते सगळे असे छान थोडेसे परतून मस्त यामध्ये घालून तुम्ही याचे डोसेसुद्धा मुलांना करून देऊ शकता. जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार. घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील, डायबिटीस, मधुमेहासारखे आजार असतील तर त्यांच्यासाठी शक्यतो असं हे प्लेन द्या. म्हणजे खायलाही छान, पचायलाही हलके. तर साधारणतः आपण एक 3 आंबोळ्या करून घेतलेल्या होत्या. तुम्हाला जर हवं असेल तर याची बाजू तुम्ही उलथून घेऊ शकता. बघू शकता अशी ही छान दोन्ही बाजूने भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 5 ते 6 असे हे लहान आकाराचे आंबोळ्या तयार होतात. सेम पीठ थोडंसं पातळ करून घेतलं की छान पेपर डोसासुद्धा तुम्हाला याचा तयार करता येईल. पिवळ्या बटाट्याची मसाला भाजी करा म्हणजे मसाला डोसा खाण्यासाठी तयार होईल. कधीतरी मुलांना डब्यासाठी असे हे प्रकार नक्की करून द्या. घरी खाण्यासाठी, डब्याला नेण्यासाठी अगदी बेस्ट आहे. लहान मंडळी, मोठी माणसं जर ज्वारीचं पीठ, ज्वारीची भाकरी, ज्वारीचे पदार्थ खायला मागत नसेल तर असे हे पौष्टिक पदार्थ तुम्ही त्यांना नक्की करून द्या. असे पौष्टिक पदार्थ थोडेसे चटपटीत, थोड्या छान पद्धतीने केलं की सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.